पहिला दिवस जरी असला तरी कसं असतंय आपल्याकडे बळीरामदादा पद्धतच आहे. कशी पहिला दिवस पंगत बसली जेवायला की पहिल्यांदा काय वाढण्याची पद्धत आहे आपल्याकडं? बोलो महाराज काय वाढते पहिल्यांदा? किसन काय वाढते? हा अण्णा काय वाढते? पात्र वाढण्याची पद्धत. माऊली आहे का नाही? काय वाढण्याची? पात्र वाढण्याची. नाना काय पद्धत आहे आपल्याकडे? पहिल्यांदा पात्र वाढण्याची पद्धत आहे का नाही माझे? पात्र वाढायचे. आणि पात्र वाढण्याचं काम ही शहाण्या माणसं आहे का नसते? कुणाकडे? होय कुणाकडे असत? पोरा स्वरा एक तेव्हा तुळशीराम गुरुजी खरं बोलायला लागले. लक्ष द्यायला लागले का नाही? मान पोरा स्वराने एखाद्या वेळेला बकेट बी हातात घेतली ते मध्ये खाली ठेव का तू पत्रवाळ्या वाढ म्हणून ह्या पत्रिकेत जर बघितलं तर मी पत्रवाळ्या वाढण्याच्याच लायकीचा माणूस आहे. बरोबर आहे का नाही? कारण सगळ्यात कमी वयाचा कीर्तनकार या पत्रिकेतला मीच असेल. बरोबर आहे साबळे महाराज? कारण माझं 30 रनिंग आहे आणि ही सगळी मोठमोठी दिग्गज कीर्तनकार आहेत. काही का असाना आपण एवढ्या मोठ्या महायज्ञामध्ये जसा पांडवाचा राजस्व यज्ञ होता त्याच्या देवानं पत्रवळ्याच उचलल्या होत्या तसं माझ्याकडे बी आज पत्रवळ्या टाकण्याचं काम दिलंय गावानं. पण एक ध्यानात ठेवा बरं का, काय आज मी पत्रवाळ्या टाकून जाणार आहे. उद्यापासून 8 दिवस कुणी कसले बी पदार्थ वाढू द्या ह्या पट्ट्याच्या पत्रवाळीवर खावं लागणार आहे. हे बी ध्यानात ठेवायचं. म्हणजे पत्रवाळीला बी काही कमी किंमत नाही. विढल पत्रवाळी टाकताना बी चांगली टाकावं लागन. कारण गळकी पत्रवाळी टाकली गळकी लागत असती. त्याच्यामुळे पत्रवाळी टाकताना पोरग का असाना पण जरा निबर बघून पोरग डाव लावावं लागतंय. लक्षात यायला लागले का नाही? ए ती बारकी थांबा. हा हे जरा बरा आहे त्याच्यातला सगळ्यातला. विढल अभंग आहे ज्ञानोबरायांचा. हरिपाठ या ग्रंथातला 4 चरणाचा आणि ज्ञानोबा या अभंगाच्या माध्यमातून हरिपाठ हा ग्रंथ कसा याची वस्तुस्थितीनं सिद्धी करत आहे. कसं हरिपाठ शब्दाचा अर्थच काय? हरिपाठ शब्दाचा अर्थ करत असताना मूळ हरिपाठाचा अर्थ केला. श्रीहरणे नावाच्या धातूपासून हरी शब्द तयार झाला. श्रीहरणे अर्थात हरेर नामानी पठती पठे भव पटाहा इति नाम हरिपाठाहा. विढल म्हणजे याचा अर्थ काय? हरीच्या नामाचा स्पष्ट उच्चार करणं त्याचं नाव हरिपाठ. हरिपाठाची दुसरी ताकद सांगतो. बोला हरिपाठ कीर्ती अशी हरिपाठाची ताकद आहे. ऐकायलात का लक्ष देऊन सगळे? म्हणजे हरिपाठ म्हणजे हरीच्या नावाचा उच्चार करणं. दादा विको कमी करून आवाज द्या जेवढा देते. समाज जास्त झाला ना आवाज कमी झालाय. विठ्ठल विठ्ठल. हरीच्या नामाचा उच्चार करणं त्याचं नाव हरिपाठ. आणि ज्ञानोबरायांचा हा प्रसिद्ध अभंग आहे पहिलाच हरिपाठातला. कसे ज्ञानोबरायांनी प्रामुख्यानं 4 ग्रंथ लिहिले. किती ग्रंथ लिहिले? 4. लक्ष देऊन ऐका सगळे. किती ग्रंथ? 4 ग्रंथ लिहिले. कोणते कोणते? ज्ञानेश्वरी,
चांगदेव 65 अमृत अनुभव आणि गाथा. कोणता गाथा नाही ना. हरिपाठ हा मूळ ग्रंथ नाही, त्यासाठीच मी उभा आहे. मला एवढं कळा नका तू सांगायला लागलास. हरिपाठ हा मूळ ग्रंथ नाही. बघा लक्ष द्या माझ्याकडे. ज्ञानेश्वरी, चांगदेव 65 अमृत अनुभव आणि गाथा. मग हरिपाठ कुठला आहे? गाथा जो ज्ञानोबरायचा आहे त्या गाथ्यामधलेच एक 28 अभंग बाजूला काढले, एक तुकडा बाजूला काढला आणि त्याला स्वतंत्र नाव देऊन टाकलं हरिपाठ. मग हरिपाठ मूळ ग्रंथ नाही का? नाही. हरिपाठाची किंमत जर बघितली तर त्या दिंडीच्या वाटाने रुपयाला बी हरिपाठ येते का नाही सांगा. पण हरिपाठाची किंमत तेवढी नाही. हरिपाठ ताकद आगळी वेगळी. मूळ ग्रंथ नाही, अजिबात नाही. मग कुठला आहे हा? गाथ्यातलाच आहे. ह्याला उदाहरण जर द्यायचं झालं तर आपल्याकडे गीता नावाचा ग्रंथ आहे. कोणता ग्रंथ गुरुजी? तुळशीराम गुरुजी, गीता. माऊली कोणता? गीता. मग आता मला खरं सांगा महाराज, गीता नावाचा जो ग्रंथ आहे बळीराम महाराज, तो मूळ ग्रंथ आहे का? आता तुम्ही संस्थेचे विद्यार्थी, मूळ ग्रंथ आहे का? नाही. मग महाभारत नावाचा जो ग्रंथ आहे त्या महाभारत नावाच्या ग्रंथात 18 पर्व आहेत आणि त्या 18 पर्वापैकी एक भीष्म पर्व आहे आणि त्या भीष्म पर्वातला एक 700 श्लोकाचा तुकडा बाजूला काढला आणि त्याला स्वतंत्र नाव देऊन टाकलं गीता. ज्ञानोबराय म्हणतो हे भीष्म परवी संगती सांगीजेन. ज्ञानोबरायांनी भीष्म पर्वातला 700 श्लोकाचा तुकडा बाजूला काढून त्याला नाव काय देऊन टाकलं? काय नाव काय देणार? गीता नाव देऊन टाकलं, गीता. आणि त्या गीता ग्रंथावर ज्ञानोबरायांनी कोणती टीका केली? बोला की मोकळ्या म्हणून. आपल्याला माहितीतलं तर कोणता ग्रंथ लिहिला? ज्ञानेश्वरी. गीता अलंकार, नाम ज्ञानेश्वरी आणि ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. त्या गीता ग्रंथावर ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला. पण गीता ग्रंथावर आधारित लिहिला जाणारा ज्ञानेश्वरी ग्रंथ नुसता ग्रंथ नाही तर त्याला श्रेष्ठ ग्रंथ म्हणून ख्याती आहे. तर गीता ग्रंथ आहे का नाही म्हणायचं? तरी ओवी अनुभवावी. म्हणजे गीता ग्रंथावर आधारित लिहिला जाणारा ज्ञानेश्वरी ग्रंथ महाराज, त्या ग्रंथाला कसला ग्रंथ म्हणतात? श्रेष्ठ. कसला ग्रंथ? ज्ञानदेवी ग्रंथ वाचिता सनाथ होती जी. वाचिता सनाथ होती जी. वा. थोडक्यात चोखोबऱ्याचा अभंग आहे. चोखोबऱ्या म्हणतात ज्ञानोबरायांनी जो लिहिलेला ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे हा नुसता ग्रंथ नाही. माझ्याकडे लक्ष द्या, बाकीचं सोडून द्या. तर हा कसला ग्रंथ आहे? श्रेष्ठ ग्रंथ. तर मग गीता ग्रंथ आहे का नाही म्हणायची गरज नाही, कारण बाप से बेटा
सवय आपल्याकडे मत. म्हणजे गीता ग्रंथावर आधारित लिहिल्या जाणाऱ्या ज्ञानेश्वरीला जर श्रेष्ठ ग्रंथ म्हणतात तर गीता ग्रंथ आहेच. तद्वत 28 अभंगाचा प्रकरण वाईज एक तुकडा ज्ञानोबाने त्याला स्पेशल नाव देऊन टाकलं हरिपाठ. हा ग्रंथ नाही का? आहे तो कसा सिद्ध करून दाखवण्याचं काम माझं आणि लक्षपूर्वक ऐकण्याचं काम तुमचं. मुळातच ग्रंथ शब्दाचा अर्थ करत असताना किम नाम ग्रंथ, ग्रंथ शब्दाचा अर्थ काय? त्या ग्रंथ शब्दामध्ये ग्रतिबंधने नावाचा धातू आहे. धातू कोणता आहे? ग्रतिबंधने. मूळ धातू आहे राम महाराज. लक्षात यायला लागले. धातू कसा आहे बघा. ग्रथीयते विधीयते विधी विधानी ज्ञानानी ग्रथीयतने यस्मिन सग्रंथ. म्हणजे ग्रतिबंधनी नावाचा धातू. बंध बदनाती म्हणजे बांधणे, सुनिश्चितीकरण ग्रती, उंफणे ग्रती बांधणे, विधी विधानाय ज्ञानाय ग्रथीयतने यस्मिन सग्रंथ. म्हणजे विधी विधानाधिकाचं ज्ञान. माझ्या लक्ष द्या. विधी विधानाधिकाचं ज्ञान ज्याच्यात गुंफल्या गेलेले, बांधल्या गेलेले, बंध बदनाती, लक्षात येते, बांधल्या गेलेले, त्याचं नाव ग्रंथ आहे. कळलं का? मला वाटतं ही डोक्यावरून नाही, आता हे मंदिराच्या शिखरावून गेलं की आता होय. बरोबर आहे का नाही? बऱ्याच लोकांना ह्याच्यातलं काही कळलं बी नसेल. काय होतं ते कळलं का? काही नाही कळलं. आता इकडे लक्ष द्या. सोपं सांगतो. स्वामी निश्चलदाजी नावाचे साधू होऊन गेले बनारसला. त्या स्वामी निश्चलदाजींनी ग्रंथ शब्दाची सोपी व्याख्या केली. आपल्याला विचारसागर पंचदशी नावाचे ग्रंथ त्यांनी लिहिले. त्या स्वामी निश्चलदाजींनी भरताना ग्रंथ शब्दाची व्याख्या केली. हो महाराज. कशी माहिती? ज्याच्यामध्ये 4 गोष्टी सांगितल्या त्याचं नाव ग्रंथ. विढल किती गोष्टी? 4. महाराज किती? 4 गोष्टी सांगितल्या त्याचं नाव ग्रंथ. कोणत्या कोणत्या 4 लिहून ठेवा. अधिकारी, विषय, संबंध आणि प्रयोजन. त्याला शास्त्रीय भाषेत अनुबंध चतुष्टय म्हणतात. आणि ज्याच्यात अनुबंध आला त्याचं नाव ग्रंथ. मग कुठला बी असू द्या. अनुबंध म्हणजे काय? अनुबंध बदनाती चतुष्टयम एन क्रमेशा इति नाम अनुबंध चतुष्टया. म्हणजे अधिकारी, विषय, संबंध या 4 गोष्टी ज्याच्यात सिरियल न सांगितल्या, एन क्रमेशा इति नाम अनुबंध चतुष्टया. चतुष्टयम एन क्रमेशा म्हणजे 4 गोष्टी ज्याच्यामध्ये क्रमवाईज सांगितल्या, आपल्या भाषेत सिरियल न सांगितल्या, त्याचं नाव ग्रंथ. आणि आज एवढ्याच 4 सांगायच्या आणि शेवीला विराम द्यायचा. आज जास्त लांबीत बसायचं नाही. आज पहिला दिवस आहे. 12:30-1 आत उरकायचे. कारण मला कैलासरावने आल्या सांगितलं वेळेच्या आत उरकून घ्या म्हणून. 12:30ला जिकडं तिकडं झालं पाहिजे. नीट लक्ष द्या. माणसं म्हणतील याला कीर्तन आहे का नाही नेमकी. इकडे बघा, लक्ष द्या. पण कळायली का भाषा? तर कळायली का? होय महाराज. भाषा तर आपल्याला कळायली, पण इकडं कसं आहे? 4 गोष्टी सांगितल्या त्याचं नाव ग्रंथ. बोलत चला. ज्याच्यात 4 गोष्टी सांगितल्या त्याचं नाव ग्रंथ. आणि आज एवढ्या 4 सांगायच्या, जास्त सांगायचं. कारण ग्रंथ कुठला बी घ्या, त्याच्यात अगोदर अधिकारी, नंतर विषय, नंतर संबंध आणि ग्रंथाच्या शेवटी प्रयोजन, नामफळ सांगण्याची पद्धत आपल्याकडे. भागवत घ्या, रामायण घ्या, शिवपुराण घ्या, कुठला बी ग्रंथ घ्या, त्याच्यात अगोदर त्या ग्रंथाचा अधिकारी कोण. महात्म्य कथा कधी असती? पहिल्या दिवशी. अधिकारी कोण? त्या ग्रंथाचा मुख्य काय विषय काय आहे? त्या ग्रंथामध्ये कुणाचा कुणाशी कशा पद्धतीने संबंध आला? आणि या ग्रंथाचं शेवटी प्रयोजन, नामफळ काय आहे बाबा, हे बघावं लागतंय. लक्षात आलं का नाही? ह्या 4 गोष्टी ज्याच्या सांगितल्या त्याचं नाव ग्रंथ. काय होत नाही. लक्ष द्या. पण ज्ञानोबारायांनी काय केलं? ज्ञानोबारायाचा युक्तिवाद सांगतो तुम्हाला. ह्या अभंगातच युक्तिवाद आहे. हरिपाठात किती सुंदर आहे बळराम महाराज. बघा आता माझ्याकडे लक्ष द्या महाराज. बघा, पहिलाच अभंगन, पहिलं चरण आहे. देवाची द्वारी उभा. बोला किती? क्षण भरी. ज्ञानोबराय म्हणले एका क्षणात मुक्ती. लोक म्हणले चला चला चला, क्षणात मुक्ती, क्षणात मुक्ती. आणि सट्यात आले हो माऊली म्हणले रिकामा अर्धगडी राहू नको. कळलं का नाही? घुलून जवळ आणून ठोका हाणायची पद्धत ही. लक्ष द्यायला लागले. हा, ज्ञानोबरायचा युक्तिवाद.
पण ज्ञानोबारायांनी स्वतःची पावर वापरली. बऱ्याचदा पावर वापरावं लागते. पावरवर काम होत असतील बऱ्याचदा. कशावर? पावरवर काम होते. हा, ज्ञानोबारायांनी विचार केला. अगोदर ग्रंथाचा अधिकारी, नंतर ग्रंथाचा विषय, नंतर ग्रंथाचा संबंध आणि नंतर ग्रंथाचं प्रयोजन फळ सांगितलं. माणसं परमार्थाकडे येणार नाही. ह्याला कीर्तनाच्या आधी सांगावं लागतंय. पंक्ती बी आहेत शब्दात, तवा माणसं चलत येत. लक्षात यायला लागले का? म्हणजे फळ मिळाल्याशिवाय माणसं विनाकारण कुठं जात नाहीत. काहीतरी त्याच्यात प्रयोजन असतं. मग ज्ञानोबाराय म्हणले हरिपाठ ग्रंथाचं अगोदर अधिकारी सांगण्यापेक्षा हरिपाठ ग्रंथाचं अगोदर प्रयोजन सांगितलं. काय प्रयोजन आहे हरिपाठ ग्रंथाचं? ते मुक्तीच्या हलू नका, एवढंच आहे, बाकी काय नाही. बरोबर? लक्ष द्या इकडे तिकडे न बघता. फक्त देवाची द्वारी उभा क्षण भरी आणि हरिपाठ ग्रंथाचं प्रयोजन सांगितलं. तेने मुक्तीचारी साधिल्या. लक्ष आहे? त्याला चारीच्या चारी मुक्ती मिळतील. कुणाला? हरिपाठ ग्रंथाचं प्रयोजन काय? किती मुक्ती मिळतील? 4 मुक्ती. त्या मुक्ती मिळतील. आता मुक्ती सोपी गोष्ट आहे का? नुक्ती नाही, नुक्ती नाही म्हणायलो. काय मुक्ती? मुक्ती मुक्ती शब्दाचा अर्थ सांगतो. नीट बसा, इकडे बघा, ताईट बसा, बेडे बेडे सावधान. बस आहेत, आज्ञाधारक आहेत अजून ते. मुक्ती मुक्ती म्हणजे काय? अगोदर तुम्हाला व्याकरणाची भाषा सांगतो. काय? मुईच विमोचनी विशेषेन विमोचनी विमोचना म्हणजे विशेष रूपानं संसारातून मोकळं होणं, त्याचं नाव मुक्ती. आता माऊली तुकोबराची भाषा. मुक्त कासया म्हणावे बंधनाची नाही ठावे, बंधनाची नाही ठावे, बंधनाची नाही पण सध्या तरी माझ्याकडे बघा. बरोबर? मुक्त कासया म्हणावे बंधनची नाही ठावे, जिथं कायम मोकळेपणा, त्याचं नाव मुक्ती. मग मला सांगा, आपली माणसं मोकळे होतेत का? होतेत का आपले माणसं मोकळे? तर आपल्या गावठी भाषेत बोलू का? आपले माणसं रूमनेनं जरी चिचून मोकळे केले तरी लवकर मोकळे होतेत. आणि कशाची मुक्ती मिळते आपल्याला? काय महाराज? हा, चिचून मोकळी करा, तरी मोकळे होत नाहीत. मला 10 वर्षापूर्वी एक माणूस म्हणला होता, महाराज आता ही शेवटची पोरगी राहिली आहे, ही एकदा शेंडे फळ उजविलं की मी तुमच्या गाडीत बसायला
मोकळा झालो. माझ्या 6 गाड्या झाल्या, माणूस आला नाही. म्हणणार काय ती बाळतपण आली पोरगी, हे असलं चालू या. म्हणजे मोकळेपणा नाही. शास्त्रात राजा भर्तृहरी नावाचा राजा होऊन गेला. 3 ग्रंथ लिहिले त्यानं प्रामुख्यानं. माझ्या वाचण्यात 3 गेले, नीतिशतक, शृंगार शतक आणि वैराग्य शतक. त्या वैराग्य शतकाच्या हे नीतीनं वागायचं ही राजा भर्तृहरीनं लिहिलेलं आहे. शृंगार कसा असावा, शृंगार मेकअप अलीकडल्या भाषेत, ते राजा भर्तृहरीनं लिहिलेलं आहे. शृंगार शतकच नाव त्याचं नाव आहे. आणि वैराग्य शतकाच्या सुरुवातीलाच राजाचा श्लोक आहे. काय? वयमेव जीर्णा न तृष्णा न जीर्णा. राजा म्हणतोय माणसं वयानं जीर्ण व्हायलेत, पण माणसं वासनेनं तृष्णेनं जीर्ण होत नाहीत. मुक्ती आपल्याला मिळू शकत नाही. पण एवढी अवघड असणारी मुक्ती हरिपाठाची विशेषता आहे. तेने मुक्ती चारी साधिल्या. चारीच्या चारी मुक्ती त्याच्या पदरात पडतात. त्या मुक्ती काही सोपी नाही. आगाव पोरगी, काही पुरी आगाव आहे, खेड्यापाड्यातल्याच, पण सिटी शहरला जाऊन 4-6 वर्ष राहिल्या की गावाकडे येताना शिंग हलवीत गावाकडे येतात. उष्टाचाची चेपल तिरपट बघणं, ती शिंग हलविण्याची अशी पद्धत, ती म्हातारे माणसं म्हणतात अवघड आहे. हे काय म्हणतात? अवघड आहे. पण त्याच्यात बी काही आमच्यासारखी निबर पोरं बसलेले असते. ते म्हणजे हे असला ताल खेड्यात नसतो जमत. म्हणजे पोरी बी उन्हाळा असल्या तरी पोरं बी काही कमी उन्हाळ नाही, ती ध्यानात ठेवा. मुक्ती जरा उन्हाळ हा ने संत पैठणीच असल्यातली, कारण पोरगी देवाची, जरा मोठ्याची पोरगी, त्याच्यामुळे जरा शिंग हलविणारच की. होय, बरोबर आहे का नाही? देवाची पोरगी मुक्तीची अट्ट आहे. ती म्हणती माझ्या अट्टीत बसला तर मी त्याच्या संग लग्न करणार. तिची अट्ट ज्ञानोबारांनी 17व्या अध्यायात सांगितली. पात्र पाहिजे, बरोबर आहे का नाही? तिची अट्टच सांगितली ज्ञानोबारांनी. गुण कुसुमांची माळा घेऊन या मुक्ती बाळा, वैराग्य निरपेक्षतेचा गळा घेऊन शीत पावे. ज्ञानोबाराय म्हणतात वैराग्य आणि निरपेक्षता असेल त्याच्याच गळ्यात मुक्ती माळ घालती. खबुळ्या वांड्याला वरायला मुक्ती तयार नाही. मग आहे का वैराग्य आपल्याकडे? वैराग्याचं आडनाव तरी आहे का आपल्याकडे? आडनाव तरी अरे वैराग्य तर लई लांबची गोष्ट आहे. नो हे वैराग्य सोपारे मज बोलता वाटे खरे, मज बोलता वाटे खरे, मज बोलता वाटे खरे. नो हे वैराग्य सोपारे आणि मज बोलता वाटे खरे. वैराग्य बोलणे एवढं सोपं नाही. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी पुन्हा ऐसे कुणी होणे नाही. वैराग्य ही एकदम वेगळी गोष्ट आणि त्या पोरीला लागतोय वैराग्यवान आणि निरपेक्षता म्हणजे अपेक्षा रहित. थोडक्यात एकदा जर बायको संसारात माघारी बोलली तर पुन्हा घराचं तोंड बघत नाही, त्याचं नाव निरपेक्ष. एकदा माझ्या देखत आमच्यात एका भजन्याला बायकोनं हाणलं, माया देखत हाणलं. भजन्या होता म्हणलं लयच हाणलं रे बायकोनं. आणि ती म्हणला पण जीव लावती. काय करावं आता सांगा. कळायला लागलंय का? म्हणजे वैराग्य हे आपल्या बसची बात नाही. लक्ष देऊन ऐका. बाकी जी होईन ती होईन निसर्गावर, पण तुम्ही लक्ष द्या. सध्या वैराग्य असले आणि निरपेक्षता असेल त्याच्याच गळ्यात मुक्ती माळ घालती. कुणाला बी मुक्ती वरायला तयार बोला की नाही. कसे ही पोरगीच आगाव पोरगी. आणि अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो. ही पोरगी आगाव आहे पण तुकोबराय बी कमी नाही. कसं असतंय, ज्यांचे लग्न राहिले त्याने ऐका, झालेले सोडून द्या. कसं असतंय ध्यानात ठेवायचं. एखादी पोरगी पहिल्या झपक्यात पास करायची नाही. किती बी आवडली तरी 2-4 दिवसाची ढकलीत चालायचं. बघू काय नाही. मधला माणूस म्हणणार आपल्याला बरी का, मधून गुदगुल्या व्हायल्यात. असली आवडली पोरगी पण डायरेक्ट हो म्हणायचं नाही. का? पुती ओळखी त्यात पोरगी. बघू हो बरे काय नाही, लोकांच्या लेकराला नाव ठेवू नाही, काय नाही एवढं काय नाही, पण बरं आहे असं म्हणत चालायचं. कळायला लागले का? डायरेक्ट हो म्हणलात की पुती ओळखी त्यात पोरी.
तुकोबा राहिला तर मुक्तीच मिळवायची होती. मुक्ती मिळवल्याशिवाय गत्यंतर आहे का? नाही. पण पहिल्या झपक्यात तुकोबराने सांगितले, ए देवा देवा ऐके हे विनंती, प्रोसिजरच अशी. मज नको डायरेक्ट तारीख लिहून घेत नाही म्हणायचे नाही. नाही लांबून यायचंय, अहो करा काहीतरी. मा नाही बसतच नाही, रिकामीच आहे डायरी. पण अशी पद्धत असती, लक्ष द्यायला लागले का नाही? अहो नाही नाही तुमची तारीख घ्यायची इच्छा आहे, पण ते आता प्रवासाचं कसं, पैशाचं तर बोलायचं नाही, बोलल्याशिवाय राहायचं नाही. लय लांबून यायचंय, तुमचं काय असेल ते देऊ. नाही आम्ही काय मागायला लागलो का, एवढा मोठा सप्ताह आहे. पण उगा प्रवास लांबनीचा आहे, मला लांबून गेवरावून यायचंय का जवळून यायचंय का काय. अहो पण हे कसं नाही, रिकामीच नाही. नाही काहीतरी करा. बरं आता उद्या फोन करा. अशी पद्धत असती का नाही? तारखा घेणाऱ्याला विचारा की अशी पद्धत असती का नाही. हेच की बरोबर आहे का नाही? थोडक्यात मुद्दा एवढाच आहे, विषय एवढाच आहे की मुक्ती बी तुकोबारायला महाराज मुक्तीच मिळवायची. पण तुकोबारायने पहिल्यांदा सांगितलं नको आम्हाला, मज नको रे हे मुक्ती. का? तिला खोडीला येतात तया इच्छा गती हेची सुख आगळे. मग कसं असते, पोरगी जागे होती, आपल्याला ना करायला लागलाय म्हणजे चार ती वजनदार असला पाहिजे. बरोबर आहे का नाही? आता आहे का? आणि अजून एक महत्वाचा मुद्दा आहे, लग्न बी करायचं म्हणल्यावर पोरी कुठं राहायला आहेत, त्यांचा पत्ता काय आहे, कोणत्या कॉलेजला आहेत, रूम करून राहतात का मामाच्या इथं राहतात, हॉस्टेल आहेत का कुठं, ह्याचा अंदाज घ्यावा लागतोय. का मला तिच्या संग लग्न करायचे, कुठं, पुण्यात राहती, कुठं राहती. आपल्याला बी मुक्ती सोबत लग्न करायचे म्हणल्यावर आपल्याला मुक्तीचा पत्ता बी बघावा लागेल का नाही? होय होय बळीराम महाराज, मुक्तीचा पत्ता माहिती का तुम्हाला? नाही. तुम्हाला माहिती का? माऊलीला माहिती का? नाही माहिती. गुरुजी तुम्हाला माहिती का? नाही. तुम्हाला माहिती का? नाही माहिती. मागे तुम्हाला तुम्ही लईच लांब उभा राहिला. पत्ता माहिती का मुक्तीचा? नाही माहिती. तुम्हाला कुणाला? नाही माहिती. तुम्हाला इकडं नाही माहित. बसल्यापैकी नाही. मी सांग तू का म्हणे नामा पाशीच्या पावसाची बी आता जी होईन ती होईन. काय कुठं राहायलाय मुक्ती? बोला कुठं राहायलाय? तुका म्हणे नामा पाशी चारी मुक्ती आयुष्य बहुता ग्रंथी बोलियले. बोलताना लगे कमी करी जावं विखू. बऱ्याच ग्रंथकाराचं मत असे मुक्ती नामापाशी. कुठे मुक्ती? भुक्ती आणि मुक्ती नामापाशी प्रत्यक्ष चारी वेद शाही शास्त्र देताती साक्ष. 4 वेद 6 शास्त्र आणि 18 पुराण साक्षी द्यायला लागलेत की मुक्ती नामाजवळ आहे. मुक्ती कुणाजवळ आहे? नामाजवळ आहे. कसं असतंय लग्न? कळाला का माझा मुद्दा? कळाला का? महाग लागून करायची नाही, महाग लागून आली पाहिजे. महाराज म्हणतात देवा
तुझ्या मुक्तीबद्दल आम्हाला बोलायला लागलास, जे मुक्ती बोलायलास ती आमच्या महाग लागलेली. मुक्ती सायोजता पाठीला, मुक्ती सायोजता पाठीला, हरी हरी म्हणता, हरी हरी म्हणता आणि मुक्ती सायुज्यता पाठी लागी. कर्तृत्व असे सिद्ध करायचं की पोरगी माग लागून आली पाहिजे. नाथ महाराज म्हणतात एका जनार्दनी हरी हरी म्हणता मुक्ती सायुज्यता पाठी लागे. माग लागलेली मुक्ती आमच्या, आम्ही मुक्तीला घाबरत नाही आणि तू ज्या मुक्तीबद्दल बोलायलास ती आमच्या पाठीमाग लागलेली. त्यामुळं तुझ्या मुक्तीबद्दल आम्हाला बोलू नको. जी मुक्ती तू आम्हाला सांगायलास ती मोक्ष आम्हा घरी कामारी हे दासी. तुका म्हणे देवाच्या मुक्तीबद्दल आमच्या जवळ बोलायलास ती मुक्ती आमची दासी. त्याच्यामुळे तुझी मुक्ती किती बी चांगली असली तरी तुझी मुक्ती आम्हाला नको. आणि ज्या मुक्तीबद्दल बोलायलास ती मुक्ती आमच्या महाग लागलेली. हा कसं आहे, अहो एक नाही दोन नाही 18 ही पुराण हरीसी गाती. 18 ही पुराण आणि 18 पुराण सांगायला लागलेत की मुक्ती कुठे, नामापाशी. महाराज कुठे मुक्ती? नामापाशी. एक परिस्थिती असला तरी काही अडचण नाही, नामाजवळ मुक्ती राहायला. आता इकडे ज्याला उभा राहायचं त्यानं उभा राहा, बोलू नका फक्त. कुठे राहायला मुक्ती? नामापाशी राहायला. आता 2 मत दोघाची, तेवढे 2 मत सांगतो, काय व्हायचे ते होऊ द्या. तुम्ही फक्त नीट बस, व्यवस्थित ऐका. बाद झालं, मला काही गरज नाही कुणाची इकडून भरत आहेच, पुन्हा काही अडचण नाही. असलेलंही बघितलेत आम्ही, होय बरोबर आहे का नाही? इकडे बघा, दोघाची 2 मत सांगतो. आपल्याकडे मार्ग किती? 4 मार्ग. किती? 4. महाराज भक्ती, ज्ञान, योग आणि कर्म. पण या योगात 2 मार्ग बंद आहेत. कोणते कोणते? कर्म आणि योग हे 2 मार्ग बंद आहेत. या योगात 2च मार्ग चालू आहेत. पहिला मार्ग भक्ती मार्ग आणि दुसरा मार्ग ज्ञान मार्ग. आता भक्ती मार्गात आणि ज्ञान मार्गात दोघांची मुक्तीच्या विषयात 2 मत आहेत. काय? भक्तिवाल्याचं मत आहे नामाजवळ मुक्ती आहे. भक्तिवाल्याचं मत काय? नामाजवळ. आणि ज्ञानावाल्याचं मत आहे ज्ञानविना मोक्ष नाही हा सिद्धांत. त्याच्यामुळे काही ताण नाही. ज्ञाने विन मोक्ष. आता काहीच करू नका, उगा आवाज द्या फक्त. नाही हा सिद्धांत. इकडे बघा. आणि वेद बोले हात उभारोनी. महाराज ज्ञानाच्या ज्ञान मार्गावाल्यांनी सांगितले, तुळशीराम गुरुजी ऐकायलात का?
मुक्ती कुठे आहे? ज्ञानाजवळ. मुक्ती कुठे आहे? ज्ञानाजवळ. आणि भक्तीवाल्याचं मत आहे मुक्ती कुठे आहे? नामाजवळ. कोर्टात केस गेली दोघाची. दोघाला सांगितलं आपापले साक्षीदार आणि पुरावे सादर करा. कोर्टात ती तसलं बाकीच्या गोष्टीला मानित नाही. ते म्हणते साक्षी आणि पुरावा असला तर आम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल करू, नाही तर बाग बोगसगिरीला मान्यता देत नाहीत. ते साक्षीदार द्या, पुरावे द्या. ज्ञान मार्गावाल्याच्या अगोदर भक्ती मार्गावाल्याला पिंजऱ्यात उभा केलं. माझ्याकडे बघ, पिंजऱ्यात. सल्पे मला लक्ष द्या. पिंजऱ्यात उभा केलं कुणाला? कुणाला? भक्ती मार्गावाल्याला. आणि भक्ती मार्गावाल्याला विचारलं बोला तुमचं मत काय आहे? त्यांनी सांगितलं आमचं मत आहे नामाजवळ मुक्ती. नामाजवळ मुक्ती आहे. तुम्ही असं बोलत चला माऊली थोडं थोडं, म्हणजे मला बरं वाटतं थोडं. नामाजवळ काय? मुक्ती आहे. त्यावेळेला कोर्टानं जजनं सांगितलं तुमचे साक्षीदार म्हणले भरपूर आहेत, एखादा सांगा. अहो म्हणले एक काय? मुक्ती नाम हाती ऐशी साक्ष थोडं कमी झालं. असू दे आता काय. मुखी नाम हाती मोक्ष. आणि एक दोन साक्षीदार नाहीत, आईशी साक्ष बहुतांची. तीच कोर्टानं सांगितलं असं बोगसगिरी बोलू नका, नावानिशी साक्षीदार द्यायचे. नाव बहुतांची असलं कसलं? नावर सांगा. नानोबर आहे पिंजऱ्यात उभा राहिले म्हणले नावर सांगू का? पहिला साक्षीदार ही तुमचा ही कोण? हरी 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 मंत्र हा शिवा. हरी मंत्र हा शिवा. हरी हरी मंत्र हा शिवा. हरी हरी मंत्र हा शिवा. कोण? हरी 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 मंत्र हा शिवाचा. आणि मन तिजे वाचा तया मोक्ष. हरी हरी म्हणलं की मोक्ष मिळणार. ही साक्ष कोण द्यायला लागले? महादेव शिव साक्षी द्यायला लागले. तेवढ्यात तिकडून अपील केलं. मिलॉर्ड ऑर्डर ऑर्डर. म्हणले काय? आम्हाला भोळा साक्षीदार जमत नाही, कारण ही बाबा भोळा आहे. ज्ञानोबाराला राग आला. नाही गलत का? ज्ञानोबारायने दादा बाह्या मागे सरल्या. ज्ञानोबाराय म्हणले भोळा जमत नाही का? सुपाऱ्या घेणारा जमतो का? म्हणले जमतो. मग सुपाऱ्यावाला बोंबलून सांगायलाय पुराण प्रसिद्ध. वाल्या वाल्या कुठला? जेजुरीच्या पुढचा वाल्या. हा ध्यानात ठेवा. वाल्या सांगायला लागलाय नामे तिन्ही लोक उद्धरते. म्हणजे नामानं तिन्ही लोकात मोक्ष मिळतो आणि मुक्ती मिळते असं कुणी जाहीर केलं? भक्ती मार्गावाल्याने. म्हणले पुरावे. पुराव्याला काय कमी? तुमचा विश्वास नाही का? पहावे पुराणे पुरावे बी भरपूर आहेत आणि साक्षीदार बी भरपूर आहेत. ही ज्ञानवाल्याने ऐकलं. हवा अरा म्हणले हवा तर नामावाल्याची चालली. आणि बऱ्याचदा हवा जसं असन तसं उधळावं लागतंय. बरोबर आहे का नाही? हवा बघितली की गुरुजी त्यांनी कुणी त्या ज्ञान मार्गावाल्याने अर म्हणले नामाची हवा आहे. केलं ज्ञान मार्गावाल्याने पिंजऱ्यात उभा. बोला तुमचं मत. म्हणले काय नाही.
आमचं काहीच मत नाही. म्हणले मगाशी म्हणले ना काहीतरी ज्ञानाजवळ मुख. कसे म्हणले आमचा म्हणण्याचा उद्देश वेगळा होता. पलटी मारली वेदानं. वेद अनंत बोलिला निज निष्ठा साधीला काय विठोबाशी शरण जावे. आला का जागेवर. निज निष्ठा नाम घ्यावे. म्हणजे मुक्तीच नामाजवळ आहे. कुणाजवळ आहे? नामाजवळ मुक्ती. नामाजवळ मुक्ती दुसरीकडे नाही. आणि त्या मुक्तीबद्दल देवा बोलायलास ती मुक्ती नामाजवळ राहायला आहे. आणि एवढी अवघड असणारी मुक्ती हरिपाठाची विशेषता आहे. तेने मुक्ती चारी साधी. चारीच्या चारी मुक्ती त्याच्या पदरात पडतील. हे ग्रंथाचं प्रयोजन आहे. ग्रंथाचं काय प्रयोजन आहे. आणि सगळ्यांनी सांगितलंय 18 हे पुराण कुणाशी गाती? हरीशी गाती. मग आता सगळेच जर हरीशी गाती तर मग तुम्ही तरी दुसऱ्याला कशाला काय म्हणता? हरी मुखे बना, हरी मुखे बना, हरी मुखे बना, हरी ग्रंथाचा काय हा काय? हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. ए ज्याला जायचं त्याच्या बाकी शांत उभा राहणे तर जा तुम्ही. मुखानं हरी हरी म्हणणं हा ग्रंथाचा विषय. हा ग्रंथाचा काय? आपले 4 आहेत. प्रयोजन तेने मुक्ती चारी साधिल्या. विषय हरिमुखे म्हणा. बर अजून महत्वाचं असेल की हरीच का म्हणा? नाही ना, हरीच का म्हणा? त्याचं कारण आहे आपला मूळ मंत्रच हरी आहे. ओम तत्सदिती सूत्राचे ते सार. लक्ष द्यायला लागले. आपला मूळ मंत्र हरी आहे. आणि पाणी मुळाला का शेंड्याला? सिंचन करिता मूळ वृक्ष ओलावे सकळ. पाणी मुळाला घालावं लागते मुळाला. आता मूळ हरी कस काय तुम्हाला सांग. या वारकरी संप्रदायात हे वारकरी नाव आता पडले. याच पहिलं नाव आहे याला वैष्णव संप्रदाय म्हणते. कोणता संप्रदाय? वैष्णव. त्याच्यात 4 प्रकार आहेत. गणपत शाक्त शैव आणि वैष्णव. गणपतेर संबंधी नाही ती गणपतः, शिवेर संबंधी नाही ती शैवः, शाक्तर संबंधी नाही ती शाक्तः आणि विष्णोर संबंधी ना इति वैष्णवाः. म्हणजे विष्णूला अनुसरून जे जन त्यांचं नाव वैष्णव. आणि वैष्णव तो जया आवगी देवावरी माया. अवसर सळ वैष्णवाचा माल खरा अंतुर तुरा वस्तूशी. वैष्णव संप्रदाय. आणि या वैष्णव संप्रदायाची सुरुवात कुणी केली? आपलं हरीसाठी चाललं हे ध्यानात ठेवा. हा एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. शिरोमणी महादेव. पहिली सुरुवात महादेवानं केलेली. हा
पहिलं ही नव्हतं रामायण कृष्ण नाही असलं काही नव्हतं ओम नमो शिवाय आधी नंतर मिळाली संत मांदी पण ओम नमो शिवा आधी आधी ओम नमो शिवाय म्हणजे महादेवान ज्ञानोबराचे भाष्य सांगतो काय नादी गुरु शंकरा लागून शिष्य परंपरा संप्रदायाची सुरुवात महादेवानं केली कोणी गेली आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य थोडक्यात आदिनाथ उमा बीज प्रगटले किंवा दुसरं परीक्षा आपली परीक्षा हा देव बी आपली परीक्षा बघत असतोय कसं काय ह्यांचं वातावरण का असं बी बघत असतोय देव त्याच्यामुळे मोकळ्या मन चल द्या प्रमाण नसलं बी बसत तरी म्हणा सुजित मी ओढून घेतो काही काळजी करायचं काम फक्त ओढून घ्यायला हाताला यावा नाही तर शिवभोळा चक्रवर्ती तुही माय मही चुलती होऊ नाही म्हणजे बघा इकडे लक्ष द्या बघा इकडे लक्ष द्या काय प्रमाण होतं आदिनाथापासून परंपरा आली जाण महादेवापासून परंपरा आहे महादेवापासून ही कोणती ही परंपरा महादेवापासून आहे मग गुरुजी आता तुम्हाला म्हणायचे ध्यानात ठेवा एक हा महादेवापासून ही परंपरा आली आणि या संप्रदायाची सुरुवात महादेवानं केली आणि महादेवानं या संप्रदायात पहिलं भजन सुरू शब्दाचा अर्थ काय भजे सेवायाम नावाचा धातू कोणता भजे सेवायाम अर्थ काय होतो अन्वय अर्थ केला तर भज्यते अनेन यत् भजनम ज्याद्वारे भज्य वस्तूची सेवा केली जाते त्याचं नाव भजन आणि संप्रदायाला पहिली सेवा जर कुणी केली असेल भजनाची तर त्याचं नाव महादेव आहे कोण आहे महादेवानं हरी हरी मंत्र आपल्याला दिला कोणता मंत्र दिला हरी त्याच्यामुळे मूळ मंत्र जर हरी आहे तर तुम्ही बी दुसरं कशाला काय म्हणता हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना आता नीट ऐका चलपे महाराज ऐकायला का आता लक्ष देऊन लय दिवसानं गाठ भेट आहे आपली आता बरोबर आहे का नाही कसं असतंय इकडं बघा माणसं म्हणते तुम्ही काय करा साबळे महाराजाच्या अंगावर एक बकेट भर पाणी टाका हा म्हणजे तारीख ज्याला दिली ते भेजायला आणि तारखी देणारे सावलीला जाऊन बसा असली पद्धत आहे बरोबर आहे का नाही सांगा थोडे बी ओले नाहीत ती बघा तुम्ही लक्षात आलं का नाही मंदिरात जाऊन बसले होते का काय की इकडं बघा भजन कुणी केलं पहिलं बोला की महादेवन आणि मंत्र कोणता दिला हरी मंत्र कोणता हरी पण हा महाराज हा बी मंत्र महादेवाचा नाही
हा हा नाही कसं असतंय महादेवानं जपला म्हणून महादेवाच्या नावावर गेला माणसं म्हणतात ना आपले नाना काय हे ती चाल म्हण रे कोणती नाना म्हणतात ती चाल नाना म्हणतात म्हणजे चाल नानाने तयार केलेली का नाही नानाची दुसरीच चाल आहे पण ती आम्हाला माहिती आमची शेजारी लक्षात आलं का नाही आमचा जुना दोस्ता नाही लहानपणापासूनचा ती चाल वेगळीच आहे ती चाल नाही पण ती चाल नानाच्या तोंडातून गोड लागत असल्यामुळे नानाच्या नावावर पडलेली हे अरे ती काय चाल म्हणली ती माऊलीची चाल माऊलीनं चाल नाही म्हणली ती त्यांच्या तोंडातून गोड लागत असल्यामुळे नाव त्यांचे गेले एखादा मग आतकरी गुरुजींनी म्हणला काय आतकरी गुरुजीची चाल होती ती चाल ती त्यांची नाही ती परंपरेची पण ती नावावर त्यांच्या पडली ते आम्ही हमेशा सांगतोय खोले महाराजच कीर्तन आहे त्याच्यात विशाल महाराज ते विशाल महाराज नाही का पिंगळा म्हणत आपले पिंगळा पिंगळा कुणाचा रे खोले महाराज पिंगळानाथ महाराजाचा त्याला 700 वर्ष झाली पण ती नावावर त्यांच्या पडला त्यांच्या तोंडातून गोड लागायला म्हणून लक्षात यायला का नाही हे तसं झालेलं आहे मूळ मंत्र महादेवाचा नाही मूळ मंत्र वेदातला आहे कुठला आहे वेदाचे जे बीज बोलू नका बस वाटलं बस नाही तर नका बस बोलू नका वेदाचे जे बीज हरी अक्षरे दोन्ही एका जनार्दनी पाठ केली मूळ वेदातला मंत्र आहे कुठला मंत्र आहे वेदातला आणि नावावर कुणाच्या गेला महादेवाच्या त्याच्यामुळं वेदातला मूळ मंत्रच आपला हरी असल्यामुळं तुम्ही बी दुसऱ्याला खतपाणी घालण्यापेक्षा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा म्हणजे मुळाला पाणी घाला विषयच आपल्या ग्रंथाचा हाय आहे मुखानं हरी हरी म्हणणं फायदा पुण्याची गणना कोण करी त्याच्या जीवनात एवढं पुण्य होईल की त्याची गणना सुद्धा कोणी करणार नाही आता इकडे लक्ष द्या थोडस कसं असतंय इकडं हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ बरोबर आहे तेने माया जाळ तुटतील बरोबर ओके आता बघा इकडे लक्ष द्या ग्रंथाचा विषय हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा कल्पे महाराज बघा इकडं ग्रंथाचं प्रयोजन तेने मुक्तीचारी साधियल्या हा बोला ग्रंथाचा अधिकारी संसारिक संसारिक कोण संसारिक आता प्रश्न असा आहे संसारिक कुठं अधिकारी असतो का इथं संसारी साधू संन्यासी ऋषी मुनी महंत सिद्ध साधक म्हणजे बरोबर आहे म्हणजे मग संसारिकाचं काय कारण सांगतो कसे महाराज ऐकायला का लक्ष त्याचं कारण असं आहे की सप्ताह संपला ना आपल्या गावातल्या 2-4 पोरांनी विचार केला 10-15 जण चला पंढरपूरला जाऊ दर्शनला कुठं
बोला की कुठं पंढरपूरला. हा तर आपल्यात आपलंच आहे गुत्त आहे त्याच्यामुळे बोलत चालायचं. लक्षात आलं का नाही? चला पंढरपूरला जाऊ म्हणले. गाडी भाडे नाही करा. तुझं कसं रे म्हणले 1000 रुपये 10,000 मी आणतो म्हणले. मग कोण कोण र? मग आता माझ्या हाताकडे बघा. हे बघा ही एक 9 आणि ही बी एक. नाही कळलं तुम्हाला? 1000 कोण देते रे? ही एक हे बी एक. हे बी एक म्हणजे पिशव्या सांभाळायला ती पैशाला नाही. बाकी म्हणे ते नगर आहे गाडीवाल्याला म्हणे ते नगर ते देत नाही. हे तो गाडीवाला म्हणला असू दे पैसे नाही द्यायचे पण पिशव्या सांभाळीन. बोला की असू द्या. आता समजा साठी महाराज तारीख घ्या. साठी महाराज तारीख घ्या. साठी महाराज नग आपला मोठा सप्ताह आधी असू द्या एक. कळायला लागले? असू द्या असं म्हणजे फेल गेलं म्हणून सोडून द्यावा एक. असू द्या बाबा. तसं ग्रंथाचा अधिकारी ऋषी मुनी सिद्ध साधक महंत म्हणले ज्ञानोबा म्हणजे हे बी एक घ्या. असू द्या. आसोनी संसारी असं काही घ्याच नाही. लय चांगलाच आहे असं नाही. असू द्या आपल्याशिवाय कोण आहे त्यांना तरी. आसोनी संसारी शिव हे वेगू करे पण असू द्या चिल्लर नाही. वेद आणि शास्त्र हात वरून करून असुद्याची ग्वाही द्यायला लागलेत. वेद शास्त्र उभारी बाह्य सदा. वेद आणि शास्त्र सांगायलेत. ग्रंथाचा अधिकारी संसारिकाला होता येत. म्हणजे ग्रंथाचं प्रयोजन अण्णा तेने मुक्तीचारी साध्य. आज भरत अण्णाची उपस्थिती पकवाज ऐकायचा ती हे असलं वातावरण होऊन बसलंय. नाही तर अण्णा म्हणजे आज महाराष्ट्रात गाजलेली मूर्ती. आपल्या गावाला येणं हे आपलं भाग्य आहे. लक्षात ठेवा. आता माझं कौतुक करणं पिंड नाही पण आहे ती वस्तुस्थिती आहे. बरोबर आहे का नाही? आपल्या जिल्ह्याचं वैभव आहे हे लक्षात ठेवा. ग्रंथाचं प्रयोजन तेने मुक्तीचारी म्हणा की तेने मुक्तीचारी साधिल्या. ग्रंथाचा विषय हरिमुखे म्हणा बस. ग्रंथाचा अधिकारी आसोनी संसारी. आणि ग्रंथाचं काय राहिलं आता? प्रयोजन. म्हणजे ग्रंथाचा संबंध राहिला कुणाशी लावला? द्वारकेचा राणा पांडवा.
साठी एकदा टाळी वाजवा. सुंदर भैरव माऊलीने सगळ्यांनी म्हणली, सर्वांनी टाळी वाजवा. आता इकडे लक्ष द्या. हा सांगा आता, ग्रंथाचं प्रयोजन तेने मुक्तीचारी. आवाज काही आहे ना. ग्रंथाचं प्रयोजन तेने मुक्तीचारी. ग्रंथाचा विषय हरिमुखे म्हणा. ग्रंथाचा अधिकारी आसोनी. आणि ग्रंथाचा संबंध लावला द्वारकेचा राणा पांडवाच्या घराण्याशी संबंध लावला. कुणाच्या? पांडवाच्या घराण्याशी संबंध लावला. आता संबंध ऐकायची इच्छा आहे का तुमची? टाइम झालाय म्हणून म्हणाल झेपतील का तुम्हाला? अरे संबंध एवढे बेकार आहे. हे संबंध सांगता आपले संबंध खराब होण्याची दाट शक्यता आहे. ऐकायचे तर का तुम्हाला? बसा टाईट बसा. ढिले अंगाने कळ टाईट उभा राहा नुसतं. हा बघा इकडे. आता संबंध एवढे बेकार आहे. जातीन 10 मिनिटं पण हे सांगतो मुंग्याच काढतो डोक्यातले. आता जी होईन ती होईन. बरोबर. आता बघा माणसाली शेवटच्या दिवशी पसतो बी माणसं म्हणले पाहिजे द्वारकेचा राणा अशीच म्हणली पाहिजे. त्यांना पहिला दिवस आठवायला पाहिजे. माणसं म्हणतात ना तुला पहिले दिवस आठवतील, तसं 8 दिवस ह्यांना पहिला दिवस आठवायला पाहिजे. आता लक्षात आलं का नाही? मला वाटतं आता आठवाल्याशिवाय राहणार नाही. बघा आता इकडे लक्ष द्या. आता एवढ्यावरच आठवते पण आता पुढचं अजून बघा. आता संबंध एवढे बेकार आहेत महाराज. ज्ञानोबाराय सुद्धा संबंध सांगताना घाबरले. अण्णा घाबरलेत ज्ञानोबाराय माऊली. कारण दुसरीकडे ज्ञानदेव म्हणे सगळीकडे असंच आहे. पण इथं ज्ञानदेव म्हणे पण लगेच ब्रेक मारलं. म्हणले हा एकटा ज्ञानदेव चकली नवी न म्हणे व्यासाची आखून. मधी व्यासाला घातलं. अण्णा कसं असतंय, मोठ्या माणसाला मधी घालावं लागतंय कुठल्या बी प्रकरण दाबायचं असेल. मला सोपं सांगतो. आता आम्ही असं आपले महाराज लोक बी सांगतात ना. समजा आता आम्ही गुरुजींचे विद्यार्थी, आम्ही म्हणणार गुरुजी सांगतात म्हणून मी सांगतो. आता हे माऊलीचे वडील भीमसिंह महाराजाचे विद्यार्थी, बरोबर आहे का नाही? शिष्य आहेत. भीमसिंह महाराज बोलत होते, भगवान बाबा बोलत होते, नगद नारायण महाराज बोलते. आमचे गुरुवर्य सांगतच नव्हते. त्यांचं नाव घेऊन तू होई कायचं असं. कारण मोठ्याच्या नावाखाली ओलं बी जळतंय आणि वाळलं बी दळतंय. नाव काढायची हिंमत नसती. त्यामुळे ज्ञानोबा म्हणले काही कपडो कुटाना व्हाय ना. त्याच्यामुळे ज्ञानदेव म्हणे ब्रेक मारलं. म्हणले हो
पोपटानं म्हणे व्यासाची खुणा व्यासांचा मागोवा घेत भाष्यकारा ते वाट लक्षात यायला लागले का नाही. थोडक्यात व्यासाला मध्ये घातलं म्हणले काय द्वारकेचा राणा. मग संबंध सांगितलं विकू कमी करा. पांडवा घरी. आता मला सांगा पांडवाच्या घराण्याशी संबंध लावलाय. पांडवांनी कुठली काम नीट केले होते ती पांडवाच्या घराण्याशी देवाचा संबंध आहे. बसा ताईट आता बघा. आता तुम्ही ऐकाच. आता जी होईन ती होईन. कुठली कामं केली होती नीट सांगा की बळीराम महाराज. फक्त एकच आहे बोलायचं नसते काही. कारण ती मोठ्याच्या संगची येत. मोठ्याच्या सोबतच्यानी काय बी केलं तरी बोलायचं नसतंय. तुकोबारांनी तिथं बांध टाकून दिला. पांडव देवाच्या सोबत होते. देव पांडवाने काय बी करू कोणी पांडवाबद्दल जर बोलायला गेलात पांडव कुळाशी पाहता बद्दल बोलायचं का देवाच्या सोबत राहते ते. देव त्यांच्या सोबत आहे गप्प बसायचं. आणि बोलाय जाताना पांडव कुळाशी पाहता कागाची विष्ठे जन्म पिंपळाशी. कागाच्या विष्ठेतून जन्म पिंपळाचा जन्म आहे पण त्याशी अमंगळ म्हणून जन्मे जो पिंपळ त्याशी अमंगळ म्हणू नये. कुठून बी जन्म हो द्या पण त्याला अमंगळ म्हणायचं नाही. तसं पांडवांनी काय बी करू द्या पांडवाबद्दल बोलायचं नाही. आता इकडे माझ्याकडे लक्ष द्या. मला सांगा महाराज बोल नका जाऊ द्या. आपलं चुकलं म्हणाले नाही आपलं काही नाही. इकडे बघा. मला वाटलं पांडवाच काही माहिती का त्यांना म्हणून म्हणलं बघ काय. तुम्ही इकडे बघा महाराज. इकडे बघा. ओ तुम्ही इकडे बघा. ते आपण लक्ष द्यायचं नाही त्याच्या इकडे लक्ष द्या. मी आता एवढ्या गोंधळात लक्ष दिलं का तुम्ही कशाला द्यायला लागला. लक्ष द्या इकडं. मला सांगा माऊली ओ बळीराम महाराज सांगा मला सांगा आपली पद्धत तो आपल्या बीड जिल्ह्यात तुमच्या ऐकण्यात तुम्ही आता लांब लांब फिरतात सगळेजण. मला सांगा एका माणसाला 5 बायका हे ऐकण्यात असेल. तुम्ही आता साताऱ्याकडे होते तिकडे ड्युटीला गुरुजी. हा 5 गणीलाच की मी आलतो तिथं. हा ती ऐकण्यात असेल एका माणसाला किती बायका 5. पण एका बाईला 5 नवरे असं ऐकण्यात आहे का कुठं बीड जिल्ह्यात आहे का बोला की नाही. बरं एका बाईनं 5 नवरे करणं गोष्ट चांगली का वाईट आहे. वाईट आहे. मग पांडवाच्या कुळात एका बाईला 5 नवरे होते का नव्हते बोला. बोला की आता होते. 5 सख्या भावात 1 बायको होती का नव्हती. मग एवढं वाईट वागून बी द्वारकेचा राणा पांडवा घरी. आता पुढचं आहे का. हिंदू धर्मात लग्नाच्या आधी लेकर का लग्न झाल्यावर लेकर बोला की. दरड मारत माहित घ्या की जरा थोडं. इथं नानापाशी उभा राहा की आपल्या नानापाशी. इथं या की इथं काय त्याला एखादं मना आपलं तेवढं 5 रुपयापुरतं मना आपलं काही का असा नाही तेवढं नाना माईक द्या एक म्हणू द्या. हिंदू धर्मात लग्नाच्या आधी लेकर का लग्न झाल्यावर लेकर बोला. लग्न झाल्यावर
ह्याच पांडवाच्या कुळात लग्नाच्या आधी लेकर झाले का नाही झाले? झाले का नाही झाले? कुंती लक्षात आलं का नाही? कुंती सांगती देवाला पांडव रे पहिला. कुंतीला करणं कधी? कुंतीला करणं कधी? लग्नाच्या तळहत्ती जन्मला सोडून दिला नाही बदलाने जागीला. अगोदर तरी मी द्वारकेचा राणा. कसे वाटेल आता? ह्याच्या पुढचं सांग. पोरीचं लग्न कुणाबरोबर? पोराबरोबर. अण्णा कुणाबरोबर? पोराबरोबर. पोरीचं लग्न गाढवा संघ असते. असते का? असते गाढवा संघ. याच पांडवाच्या कुळात ह्यांनी एक पोरगी गाढवाला दिलेली. कळायला लागलंय का नाही? गांधारीचं लग्न गाढवा बरोबर झालेलं आहे. गांधार देशाच्या राजाची मुलगी गांधारी आणि तिच्या शांतीत लिहिलेलं होतं ज्याच्या सोबत लग्न होईल त्याच्या गळ्यात माळ पडली की नवरदेव मरणार. ही बातमी आंधळ्याला कळाली. कुणाला? कोण? धृतराष्ट्र. ह्याला कोणी देत नव्हतं. ह्याला ती बातमी ऐकली. ही आंधळे चॅप्टर राष्ट्रीतलं ह्यानी जातानीच गाढव संघ घेतलं एक आणि गेला. मला थोडं पुरीला बोलायचंय म्हणला. मी लग्न करतो माळ घातली की मरतो पण मला बोलू द्या. ही पद्धत तवापासून आहे. म्हणले बोला. मधी नेहलन बामण संघच होता. पुरीचं त्या गाढवाचं लग्न लावलं. माळ गाढवाच्या गळ्यात घातली की गाढव मेलं. मागच्या दरवाज्यानं गाढव तसंच लांबपास केलं. लग्न हिच्या संघ केलं. घेऊन गेलं. पण पुढचं ऐका ना लक्ष देऊन. गांधारीनं आणि धृतराष्ट्रानं स्वतःच्या सुखासाठी एका निष्पाप गाढवाचा बळी घेतला तर त्यांच्या संभोगातून जन्माला आलेले 100 अवलादी गाढवासारख्या नालायक जन्माला आल्या. त्याच्यामुळे लोकांचं रक्त पित असताना जरा हिशेबानं विठ्ठल विठ्ठल. मंदिराची पट्टी सप्त्याची पट्टी हाणताना थोडी हिशेबानं, लई नाही उगा आकारानं. बरोबर आहे का? जेणेकरून आपली पोरं नालायक निघून आहेत आणि आपल्याला हाणू नाहीत. मग एवढंच आहे. पुन्हा माणसं म्हणतात महाराज लईच पोरग बिघडलं बघा. काल त्यानं हाणलं. तो लई लोकांचा खोटा उपटिलेला त्याच्यामुळे ही तू ह्या राशीला आले. विनाकारण देव कुणाला बी शिक्षा देत नाही. आपल्या कर्माचं फळ असतं हे ध्यानात ठेवायचं. हा ध्यानात ठेवायचं. आता लक्ष द्या माझ्याकडं. आपला कुठवर आलं तर गाढवा संघ लग्न. ज्या कुळात गाढवाला पोरगी देते तसल्या कुळात देवानं थांबाव का? नाही. तरी बी द्वारकेचा राणा पांडवा घरी. कसं वाटायलंय आता? आता कसं वाटतंय? हा पुढचं आहे का? पोरगी बघितली पोरानं. बघून आलं पोरगी. बापाला सांगितलं बाबा हिच्या संग मला लग्न करायचंय. बाप म्हणला मला बघू दे. बापानं पोरगी बघितली बळीराम महाराज. महाराज ऐकायला काय? आणि बघून जे आलं म्हातारच बिघडून गेलं. म्हातारा म्हणला तू थांब मी लग्न करतो हिच्या संग. बापाच्या लग्नासाठी पोरग संन्याशी राहिलं ह्याच कुळात.
वरच्या बाका खालून मोसम धरला का नाही धरला बघा आता. हा? माणसं म्हणते जड कीर्तन लोकांना कळत नाही होय महाराज. हा? तरी बी द्वारकेचा रान कसं वाटायलंय आता. संबंध कसे लक्ष द्या. चला पुढचा आहे का. अण्णा आता जास्त लांबीत बसत नाही. कळसाचं बोलतो कळसाचं. मित्र मित्र म्हणायचं, काळजातला मित्र म्हणायचं, गोड बोलायचं, त्याच्याच घरी राहायचं, त्याच्याच ताटात जेवायचं, त्याच्याच सप्त्याला जायचं आणि गोड बोलून त्याचीच बहीण पळवून आणायची. कुठल्या ग्रंथात बसते रामा सांग. कुठल्या ग्रंथात बसते हे बसते का अण्णा. नाही नेली का नाही नेली का नाही नेली. यानो बरायची व्याख्याना. त्वा संन्यासी होवो निझनी हे अर्जुना चोरोनी नेली माझी भगिनी. माझी बहीण पळून नेलीस आणि बहीण जन पळून नेली तरी बी द्वारकेचा राणा इसरतीत मान 7-8 दिवस. इसरतीत मान 7 दिवस इसरतीत का. हा बरं मी काय म्हणतोय. नेली पळून जन बहीण पळून नेली त्याच्या तोंडाकडे तरी बघावं का. हा बघावं का. ही येडत त्याच्या गाडीवर ड्रायव्हर राहील. अर्जुनाचे रथी हे सभापतीच्या इथं काजू बदाम फळ हाणलेलं कामाला यायला लागलंय. लक्षात यायला लागलं. सभापतीनं कचून खाऊ घातलं होतं. आम्ही गेलतो ती बरोबर आहे का नाही. इकडे लक्ष द्या. अर्जुनाचे रथी होय हा सारथी. तर मला दुसरी ओवी सांगतो ज्ञानोबा जे वाटलं नसलं तर. देखा नवल तया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे सारथ्यपण पार्थाचे करी तू आशे. दुसरं सांगतो अर्जुनाची घोडी एवढं वाईट वागून बी द्वारकेचा राणा राहिला का नाही राहिला. बजल का आता. हा बजल कस करायचं. टाइम संपाला आपला. बजल का आता. हा चलू द्या का. हे संध्याकाळचं ती हे का काय ती मंडप निघून गेल्यावर मधला पिंगळाय का काय ती शाल गुंडाळून का आपल्या बी विनंती. तसला कुणी प्रकार आपल्या गावात बी करू नका. संप्रदायाची विटंबना व्हायला लागली त्याच्यातून बरं का. विनंती आपल्याला. बस की आता अण्णा. हा बस आता होय. बस झालं की आता झालंय पोटापुरतं काय आता होय. बरोबर आहे का नाही. सगळ्या आता बरं चारी बी पाता लागल्यात असं काही नाही बी राहिलं काही. हा आता हेच एक सांगतो. हे जाऊ दे आता. हे एवढं सहन का केलं देवानं. खंडन मंडन हे बी मांडावं लागल ना. नुसतं पांडवाचं चुकीचंच मांडून कसं जमन. एवढं बी केलं पांडवानी. पण पांडवानी एवढं बी केलं पण परित्या देवाशी आठवली. पहाटे पांडव म्हणा. आनंद घ्यायचा.
मला काही भजनातलं येत नाही, पण मी भजनाचा चाहता आहे. मला भजन मनातून आवडतं. मी भजनावर अजून नाराज नाही. कसलं बी प्रमाण देऊ द्या कोणी, मी ओढून घेणार, पण घेणार. कुणाचं बंद अजून केलंच नाही महाराज. कारण कीर्तनाचा प्राण म्हणजे भजन आहे. भजन हा, त्या कीर्तनकाराला भजन आलं पाहिजे तर त्याच्यात मजा. नाही तर काही येडे हिना घेतला उचला, तू काहीतरी मन. नेमकं तू 50,000 घ्यायला शेड्या, तू काहीतरी मन थोडं तरी. तुला रूप पाहता याय नाही म्हणायला, काहीतरी आपल्या पुरतं आलं पाहिजे का नाही सांगा. मुद्दा लक्ष द्या. देवानं पांडवाचं एवढं सहन केलं, त्याच्या पाठीमाग एकच कारण आहे. पांडवांनी काय बी करू द्या, पण पांडवांनी देव सोडला नाही. त्याच्यामुळं देवाला धरून काम करायचे, देवाला सोडून करायचं नाही. अजून सोपं बोलू का? सोपं करतो, लय सोपं. सेवा एवढी करायची, एवढी सेवा मनातून करायची. तुम्ही माझ्याकडून भरतकड बघा, आम्ही सेवेत कधी कमतरता केली नाही. काही बिन कसलं बी वाता इथं लय चिल्ल. भर पावसात आम्ही 2 जणांनी कीर्तन केलेले. मला वाटते नारायण बोय होते खिल्लारी नाही का, हा, आणि दराडे बोय, 4घच आम्ही 2 तास फुल पावसात कीर्तन. कोणीच नाही, माईक नाही, काय नाही महाराज. हो, आम्ही कीर्तन केलं. इथं साक्षीदार 2-4 जण, आमचा रामबी आहे. ही सगळी सेवा. तेव्हा का एकदा 5च माणसात केलं तर कुणीच नव्हतं. ह्याच्या पुढं पकवाजा पुढं माईक होतं म्हणायला पुन्हा. हा, म्हणून असं होतं, डबल ड्युटी होती. ते शूटिंग बी असेल की कुणाकडे तरी आपल्याकडं. इकडे बघा, आपला मुद्दा हे नाही. सेवा एवढी मनातून करायची. हे बघा, धुतल्या तांदळासारखं कुणीच नाही. कुठं तरी पाणी मुरत. लोकाला माहित नसेल, पण मनाला तर माहिती ना आपण किती नालायक आहे ती. मनाशी पुसावे काय केले. मग इकडे बघा, सेवा एवढी मनातून ओरिजिनल करायची. एखादा कुटाणा बी झाला तरी देवानं दाबला पाहिजे. बस, चांगली सेवाधारी ती दाबला पाहिजे देवानं. एवढी सेवा करायची. कारण निष्ठावंत कार्यकर्त्यासाठी नेते राजीनामा देते. ते निष्ठावंताची देवाला बी काळजी असेलच ना. असेल का नाही? आमचा निष्ठावंत आहे, ह्याच्याकडून ही घडले, घडू द्या. अशा भजन्या पुन्हा होणार नाही. घडू द्या, दाबा देव दाबितो. पण ती सेवा तेवढी ओरिजिनल पाहिजे. सेवा महत्वाची. त्याच्यामुळे नाटातलं एकच अभंग, करसी देवा विना बहुवश कधी सुखासन पवशी. म्हणून देवाला धरून पांडवांनी काम केले. म्हणून द्वारकेचा राणा पांडवा घरी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. अपशब्दाबद्दल क्षमा. योग्य ज्ञानोबरायांचा आचार्य गुरुवर्य ज्ञानेश भक्त अर्जुनजी महाराज लाडगुरुजी स्वामी भारतानंद स्वामींचा कृपा प्रसाद, चूक माझ्या वाणीचा दोष. आपण सर्वजण या ठिकाणी जमलात. पाडळसिंगी आणि पाडळसिंगीनं चांगला मोसम धरून या वर्षीचा कार्यक्रमाचं आयोजन. फक्त आता माझ्या दिवशी थोडी अडचण आली. पण काय कसं वाटायलंय का काही तसं काय जाणवू दिलं का वय? काय पाऊस आहे. माझ्या जागेवर दुसरा महाराज मगाच गेला असता, पळून गेला असता का नाही सांगा बरं? गेला असता का नाही? मी थांबलो म्हणून ही दाब तरी निम्या अर्ध्याने चकली हाणली आज, बरोबर आहे का नाही? पण नाही, सेवेच्या बाबतीत ही बी मंडळी ओरिजिनल सेवाधारी आहेत. आणि भरतांनाच्या बाबतीत काय सेवेचा आणि व्हावा वाटे जनान तुका म्हणेसाठी उन्हासाठी. अण्णाच्या बाबतीत आता मी बोलणं उचित नाही. कारण अण्णाचं असं आहे, कला आणि स्वभाव या 2 गोष्टी एका केंद्रात नांदविणारा ही पहिला कलाकार आहे भरत पठाडे. नाहीतर थोडी कला आल्यावर स्वभावाची मॅचिंग होत नाही. बऱ्याचदा होती का सांगा? नाही होत. पण माऊली कसं इथं दोन्ही गोष्टी एकत्रित आहेत का नाही? वेळा महाराज सांगा.
आज माझा सेवेचा योग आला. एकलिंगेश्वराच्या पवित्र दरबारात याच्या अगोदरही सेवा झाल्या, आजही सेवेचा योग आला. काहीच मलाही माहिती आहे अजून आता 11:15 झाले, पण एक बी माणूस उठलं का सांगा बरं महाराज. अहो कसं असतंय ह्या का दमाला फळ असते, दम धरावं लागतो. कुठं जातीत माणसं, दम धरल्यावर माणसं हल्ले का सांगा बरं. इकडं तिकडं बसले झटकलं की आले. दम धरावं लागतोय कुठल्या व्यक्ती. का म्हणे नाही चालत तातडी, वेळ जमत नाही. हा जसं असेल तसं आम्ही दोघं बी असतो तरी एवढंच केलं असतं. ही पेपरला देण्यासारखी बातमी तयार झाली का नाही आजची. पाडळ सिंगीतला अमृत महोत्सव पहिल्या दिवशी भर पावसात, अशी बातमी करायसारखी झाली का नाही सांगा. म्हणून नुसती माणसं 11:15 वाजलेत, नुसत्या अर्ध्या बटाट्यावरून टका टका बघायला लागले. बरं एक शब्द तरी इकडं तिकडं अभंगाच्या बाहेर नाही. अभंग. आणि इथून पुढे उद्यापासून येणाऱ्या महाराजाला बी तुम्ही सांगायचं, महाराज ही बरेच आमचे ना लई येडीत काही लोक. आम्ही गावात गेलो, महाराज आज असं हो दे, असं म्हणजे काय घुंगर बांधून करायचा विषय हे हो का? असं कसं करायचं नेमकं सांगा. येड्या हो असं नाही. महाराजाला म्हणायचं कैलासराव आमचं नाव घेऊ नका, आमच्या देवाचं, आणि तुम्ही जो अभंग घेणार त्या अभंगाचं चिंतन करा. हे रडून हसून ती नाटकं करू नका, अभंग व्यवस्थित सोडवा असं सांगायचं. उद्यापासून महाराज आला की त्याला सांग नाटक करायचे नाहीत, अजिबात नाही. तू अभंग व्यवस्थित सोडव आणि तू आहेत तेवढे पैसे. बरेच मग एकच चरणावर बोलत, एकच चरण राहिलेला भाव आता पुढल्या वर्षी भाव मेल्यावर तू नाही. आता भाव आपण पुढल्या वर्षी आम्हाला तुला बोलवायचं नाही राव. तू 4 चरण सोडव आणि व्यवस्थित. काय होते महाराज 4 चरण हे काही कुणाला उद्देशून नाही. 4 चरणातून आमचा नानाचा विषय झाला की सगळ्या गायकाला एक एक प्रमाण म्हणता येतं, चाल म्हणता येते, बरोबर आहे का नाही. ती सगळं वाटून आता मी एका चरणावर बोललो असतो, एक जण 4 चरणावर चौघाला 4 आले का नाही सांगा बरं. आले का नाही सांगा. म्हणून हे सगळं सांग जा. हा बघा तुम्ही म्हणता महाराजाला कसं बोलावं, तिने आपल्याला पैसेच बोललेले का नाही. आम्ही आम्हाला वाटली की आज पैशात बोलायला नाही. मग तुम्ही सोन्यासारखे पैशासारखे पैसे द्यायचे बाबा, कीर्तनासारखं कीर्तन करा, नाटक करे जा. उगच जर ते रडून हसून नाटक करायचे नाही तर अलग लक्षात. त्याच्यामुळं व्यवस्थितरित्या चांगल्या पद्धतीनं सप्ताह करा. माणसं जर बघता तर तेव्हा का बाया ते कुटूर बसलेले तो बघू नका, त्या का थोबाट इकडे बघा. विश्वास आहे का थोडा तर. अरे मी भर पावसात कीर्तन केलं, माझा विश्वास नाही तुमचा, काय करावा. सगळ्याला मनापासून धन्यवाद देतो. पुन्हा एकदा सर्व गुणवानासाठी अन्नासाठी जोरदार टाळ्या. सर्व आपल्या सगळ्यांच्या चिन्हे विनम्र भावाने अभिवादन. माझ्या वाणीला विराम. विढळ